तरी महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहतोय। सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगेंच्या भेटीसाठी गेलेलं आहे। यावर आता काय नेमका तोडगा निघणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर अगदी काही मिनिटांपूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया देखील समोर आली। अंतिम मसुदा तयार आहे। हा मसुदाच आता जरांगे यांच्या समोर सादर केला जाईल। यावर सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। या दरम्यान हायकोर्टाने मात्र खडेबोल सुनावलेले आहेत। कायदा सुव्यवस्था पाळायला हवी होती असे हायकोर्टाने हे खडेबोल सुनावलेले आहेत। तर माने शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलंय की सर्व आंदोलक आझाद मैदानात शांततेत आहेत। गाड्या त्यांना हलवण्यासाठी सांगितलेलं आहे। खरं तर 3 वाजेपर्यंत मुंबई शहर खाली करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। त्या संदर्भातच पोलीस देखील ऍक्शन मोडवर आलेले आहेत। सीएसएमटी परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक तिथे जमलेले आहेत। त्यांनाच हटवण्याचं काम आता पोलिसांकडून या ठिकाणी सुरू आहे। तर कोर्टाच्या आदेशानुसार परिसर खाली करा असं पोलीस वारंवार या आंदोलकांना सांगतायत। कायदा सुव्यवस्था पाळायला हवी असं खरं तर कोर्टाने या सुनावणी दरम्यान सुनावलेलं आहे। हायकोर्टात ही आंदोलनासंदर्भातच आता ही महत्त्वाची अशी सुनावणी सुरू आहे। तर दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ देखील त्या ठिकाणी जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। या संदर्भातच आपण अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्याशी जोडले गेलेले आहेतच। मनीष, नेमकी काय आहे तिथे आता सध्या परिस्थिती? नक्कीच कृपा, आपण जर बघितलं तर सरकारचं शिष्टमंडळ हे देखील जरांगे पाटलांची भेट घ्यायला आलेले आहे आणि काय सूचना ज्या आहेत त्या सूचना जरांगे पाटलांकडे ते सांगणार आहेत आणि त्यानंतर काय नेमकी भूमिका घेणार आहेत ते देखील महत्त्वाचं आहे। पण मात्र सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा परिसर, मुंबई महानगरपालिका मुख्यालयाचा परिसर, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त त्याबरोबर सीआरपीएफची तुकडी या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि मोठा एक रूट मार्च या ठिकाणी काढण्यात आला होता पोलिसांनी की जेणेकरून या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलक सध्या आहेत का हे देखील ते बघत होते। पण मात्र जे समन्वय समितीचे जे सदस्य आहेत ते मात्र आंदोलकांना आझाद मैदानाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ते आवाहन करत होते। मात्र सध्या आपण बघतोय की बीएमसीचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी देखील साफसफाई करण्यासाठी रस्त्यावरती उतरले आहेत। मोठ्या प्रमाणात जो कचरा झाला होता तो कचरा देखील ते या ठिकाणी भरताना आपल्याला बघायला मिळत आहे। कर्मचारी रस्त्यावरती उतरून जे काय पाण्याच्या बॉटल्स असतील, खरकटं जेवण असेल आणि जो या ठिकाणी मैदानातून आलेला जो आहे तो देखील या ठिकाणी साफ करण्यासाठी सध्या सुरू आहे। हायकोर्टाने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मुंबईचे रस्ते मुंबईकरांना सुरळीत जी निश्चित असे जोडून राहा, आम्ही तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तर कोर्टाच्या आदेशानंतरही जरांगे आझाद मैदानातच आहेत। दरम्यान दुसरीकडे मात्र कोर्टात आता या संदर्भातच सुनावणी सुरू आहे। कायदा सुव्यवस्था पाळायला हवी होती असे खडेबोल खरं तर हायकोर्टाने सुनावलेले आहेत। तर डेडलाईन संपली असून मनोज जरांगे अद्यापही आझाद मैदानातच आहेत। तर पोलीस देखील सीएसएमटी परिसरात ऍक्शन मोडवर आलेली आहे। या आंदोलकांना हटवण्यास ही कारवाई करण्यास आता त्यांच्याकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। तर आलेल्या या माहितीच्या आधारे खरं तर सीएसएमटी परिसर काही प्रमाणात मोकळा करण्यात देखील आलेला आहे। सर्व आंदोलकांना त्या ठिकाणाहून हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। सीएसएमटी परिसरातीलच ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दल असेल तो तैनात आहे आणि त्यांच्याकडून आता ही कारवाई केली जाते। तर दुसरीकडे हायकोर्टात या संदर्भातच सुनावणी सुरू आहे। खरं तर हायकोर्टाने आज 3 वाजेपर्यंत मुंबई शहर खाली करण्याचे आदेश सरकारला दिले होते। या संदर्भातच जी कारवाई केली गेलेली आहे त्याचा आढावा देखील हायकोर्टाने मागवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.